Hello students, welcome to all of you. I am Miss सीमा लांडगे. ओके, तुम्हाला माहितीच असेल की 21 मे पासून आपल्या कॉलेजच्या एक्झाम स्टार्ट होते. तुमची सेमिस्टर 6 जे असणार आहे ते 21 मे पासून सुरू होती आहे. टाईम टेबल तुम्हाला मिळाला असेल. एक्झाम जे असणार आहे ते ऑनलाईन असणार आहे. सो टाईम टेबल तुम्ही चेक केला असेल तर टाईम टेबलमध्ये 27/5/2021 या दिवशी 27 मेला आपला इंडस्ट्रियल मॅनेजमेंट पेपर 3 इंडस्ट्रियल मॅनेजमेंट पेपर 3 हा असणार आहे. आणि तुम्ही इंडस्ट्रियल मॅनेजमेंट पेपर 3चे जे काही आपण लेक्चर घेतलेले आहेत ते लेक्चर तुम्ही पाहिले असतील. टोटल 4 युनिट आपल्याला आहेत आणि 4ही युनिटवरती तुम्हाला एक्झाममध्ये क्वेश्चन हे विचारले जाणार आहेत. ओके, सो पहिलं युनिट आहे प्रोडक्शन फंक्शन अँड प्लॅनिंग अँड कंट्रोल PPC. प्रोडक्शन फंक्शन त्यामध्ये कन्सेप्ट कंपोनंट्स ऑफ प्रोडक्शन फंक्शन. देन सेकंड पॉईंट इज प्लॅनिंग अँड कंट्रोल. यामध्ये मीनिंग, ऑब्जेक्टिव्ह, इम्पॉर्टन्स ऑफ प्रोडक्शन प्लॅनिंग अँड कंट्रोल, टेक्निक्स ऑफ प्रोडक्शन कंट्रोल, रूटिंग, शेड्युलिंग, डिस्पॅचिंग अँड फॉलोअप. देन लास्ट पॉईंट इज लिमिटेशन ऑफ PPC. ओके, सो फर्स्ट युनिट आहे आपलं उत्पादकता कार्य. उत्पादकता कार्यामध्ये त्याची संकल्पना, उत्पादन कार्याचे घटक जे असतील ते याचे आपण लेक्चर घेतलेले आहेत. त्यानंतर नियोजन आणि नियंत्रण, त्यामध्ये अर्थ, उद्दिष्टे, नियोजन आणि नियंत्रणाचे महत्त्व, उत्पादन नियंत्रणाची तंत्रे तुम्हाला सांगितलीत. त्यामध्ये मार्गनिर्धारण, त्याच्यावरती सेपरेट लेक्चर आहे आपलं. कार्य वेळापत्रक, त्याच्यावरतीही सेपरेट लेक्चर घेतलं आपण. त्यानंतर कार्यप्रारंभ, आदेश देणे, अनुसरण किंवा पाठपुरावा, याच्यावरतीही आपण सेपरेट लेक्चर घेतलेले आहेत, तुम्ही पाहिले असतील. आणि त्यामध्येच उत्पादन नियोजन आणि नियंत्रणाच्या मर्यादासुद्धा आपण घेतलेल्या आहेत. ते लेक्चर तुम्ही पाहिले असतील. मग त्यामध्ये तुम्हाला स्टडी करणं अतिशय आवश्यक आहे, कारण जे 4ही युनिट आहेत त्या 4ही युनिटवरती क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जाणार आहेत. त्यामध्ये व्यवसाय संकल्पना, उत्पादन कार्य ज्या वेळेला आपण स्टार्ट करतो त्यामध्ये तुम्हाला जी काही कन्सेप्ट आहे प्रोडक्शन फंक्शनची, त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं की व्यवसाय संकल्पना जी आहे, जी कन्सेप्ट आहे बिझनेसची, त्यामध्ये 2 मूलभूत क्रियांचा समावेश होत असतो. मग त्या 2 मूलभूत क्रिया कोणकोणत्या असतात, तर त्यामध्ये प्राथमिक क्रिया जी असते ती असते उत्पादन, आणि उत्पादनानंतर येणारी क्रिया जी असते ती म्हणजे वितरण. ओके, त्यानंतर उत्पादन क्रिया ही वस्तूला रूप, उपयोगिता प्राप्त करून देत असते. त्यानंतर उत्पादन कार्य म्हणजे काय, म्हणजेच उत्पादन कार्याची जी व्याख्या असणार आहे ती व्याख्या तुमची पाठ असणं अतिशय आवश्यक आहे, किंवा ती व्याख्या तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. तर काय व्याख्या असू शकते ती? कच्च्या मालावर आवश्यक त्या क्रिया करून त्याचं रूपांतर पक्क्या वस्तूमध्ये करणं म्हणजेच उत्पादन कार्य. अशा पद्धतीने त्याची व्याख्या असेल. ती व्याख्या तुम्हाला माहिती असणं अतिशय आवश्यक आहे. त्यानंतर दुसरा पॉईंट जो असेल तो म्हणजे नियोजन आणि नियंत्रण. नियोजन आणि नियंत्रणामध्ये मार्गनिर्धारण, कार्यवेळापत्रक, कार्यप्रारंभ, आदेश देणे, अनुसरण किंवा पाठपुरावा. यामध्ये तुम्हाला मार्गनिर्धारण म्हणजे काय ते माहिती असणं आवश्यक आहे. त्यानंतर कार्यवेळापत्रक म्हणजे काय आहे ते तुम्हाला प्रॉपर माहिती असणं आवश्यक आहे, त्याचा तुम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यानंतर निर्धारणाची जी कार्यपद्धती आहे त्या कार्यपद्धतीमध्ये किती अवस्थांचा क्रम असतो, किती अवस्था क्रमवार असतात, किंवा पहिली अवस्था कोणती असते किंवा शेवटची अवस्था कोणती असते, ही तुम्हाला माहिती असणं अतिशय आवश्यक आहे. ओके, त्यानंतर कार्यवेळापत्रक. कार्यवेळापत्रकामध्ये कार्यवेळापत्रकाची व्याख्या तुम्हाला माहिती असली पाहिजे. त्यानंतर कार्यवेळापत्रकाचे प्रकार किती आहेत हे तुम्हाला इथं माहिती असले पाहिजेत.
त्यानंतर कार्य वेळापत्रकाचे फायदे काय आहेत हे तुम्हाला इथं माहिती असलं पाहिजे. त्यानंतर डिस्पॅचिंगमध्ये डिस्पॅचिंगची डेफिनेशन्स काय आहे ती तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. त्यानंतर कार्यप्रारंभ आदेश विभागाचे संघटन हे किती पद्धतीमध्ये केलेलं आहे. मग ते 2 पद्धतीमध्ये जर असेल तर त्या 2 पद्धती कोणकोणत्या आहेत. मग केंद्रित संघटन आहे, त्यानंतर विकेंद्रित किंवा विभागीय संघटन आहे. केंद्रित संघटन म्हणजे काय ते तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. त्यानंतर विभागीय संघटन म्हणजे काय हेही तुम्हाला माहिती असणं इथं आवश्यक आहे. ओके. त्यानंतर आपलं दुसरं युनिट स्टार्ट होईल. त्यानंतर एक पॉईंट राहतोय आपला, तो म्हणजे अनुसरण. अनुसरण कार्याचे जे प्रकार आहेत ते किती आहेत आणि कोणकोणते आहेत, त्यामध्ये पहिला प्रकार कोणता आहे, दुसरा प्रकार कोणता आहे हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. किंवा याच्यामध्ये अनुसरण कार्य करत असताना कोणकोणत्या प्रकारच्या अडचणी येतात ते तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर प्रोडक्शन प्लॅनिंग अँड कंट्रोलिंगच्या ज्या काही मर्यादा आहेत, उत्पादन नियोजन आणि नियंत्रणाच्या मर्यादा तुम्हाला लिमिटेशन्स त्याचे माहिती असणं आवश्यक आहे. सो या पद्धतीनं तुम्हाला युनिट फर्स्टमधला स्टडी करणं आवश्यक आहे. 4 किती तंत्रे दिलेली आहेत आपल्याला, तर आपल्याला 4 तंत्रे दिलेली आहेत उत्पादन नियंत्रणाची. 4ही तंत्र तुम्हाला एक्झाममध्ये विचारली जाणार आहेत. 4ही तंत्राची माहिती तुम्हाला असणं आवश्यक आहे. मार्गनिर्धारण म्हणजे काय, त्याची डेफिनेशन काय असू शकते. कार्य वेळापत्रक म्हणजे काय, त्याची डेफिनेशन्स काय असू शकते. त्यानंतर कार्यप्रारंभ आदेश देणे म्हणजे काय तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. त्यानंतर अनुसरण करणे म्हणजे काय ते तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. त्यानंतर कार्यप्रारंभ आदेश विभागाचे संघटन किती प्रकारामध्ये केलं जातं किंवा किती पद्धतीमध्ये केलं जातं हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. ओके. त्यानंतर दुसरं युनिट असेल आपलं ते म्हणजे प्रोडक्टिव्हिटी. आता प्रोडक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला काय सांगितलं आहे, मीनिंग अँड इम्पॉर्टन्स, मेजरमेंट ऑफ प्रोडक्टिव्हिटी, फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग प्रोडक्टिव्हिटी, देन मेथड्स ऑफ इम्प्रूव्हिंग प्रोडक्टिव्हिटी, प्रोडक्शन वर्सेस प्रोडक्टिव्हिटी. तर तुम्हाला प्रोडक्टिव्हिटी उत्पादकतेमध्ये उत्पादकतेचा अर्थ जो असणार आहे तो माहिती असणं आवश्यक आहे. उत्पादकतेचं महत्त्व काय आहे ते तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. त्यानंतर उत्पादकतेचं मापन कसं केलं जातं ते तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. उत्पादकतेवर परिणाम करणारे घटक कोणते आहेत हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. त्यानंतर उत्पादकता वाढवण्याच्या पद्धती कोणकोणत्या आहेत आणि त्याचबरोबर उत्पादकता आणि उत्पादन यामधील फरक जो असणार आहे तो तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. आता उत्पादकता याची डेफिनेशन्स काय असणार आहे हे तुम्हाला इथं स्टडी करावं लागेल. त्याच्या व्याख्या काय असतील याचा तुम्हाला तिथं अभ्यास करावा लागेल. त्यानंतर मेजरमेंट ऑफ प्रोडक्टिव्हिटी, उत्पादकतेचे मापन, यामध्ये किती पद्धतीमध्ये आपण उत्पादकतेचं मापन हे करू शकतो. त्यामध्ये असेल संघटनेची उत्पादकता, श्रम उत्पादकता, यंत्राची उत्पादकता, भांडवलाची उत्पादकता, कच्च्या मालाची उत्पादकता, जमिनीची उत्पादकता. या 6 प्रकार जे असणार आहेत हे 6 प्रकार तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. त्यामध्ये श्रम उत्पादकता म्हणजे काय, यंत्राची उत्पादकता म्हणजे काय, त्यानंतर जमिनीची उत्पादकता म्हणजे काय, भांडवलाची उत्पादकता म्हणजे काय याचा अभ्यास तुम्हाला करावा लागेल. त्यानंतर उत्पादकतेचं महत्त्व, कोणकोणते पॉईंट असे आहेत की उत्पादकतेच्या महत्त्वामध्ये येतात, त्यानंतर कोणते पॉईंट असे आहेत की ते उत्पादकतेच्या महत्त्वामध्ये येत नाहीत हे तुम्हाला इथं माहिती असणं आवश्यक आहे. याचा स्टडी तुम्ही करणं अतिशय आवश्यक आहे. त्यानंतर उत्पादन आणि उत्पादकता यामधील फरक जो असणार आहे हाही तुम्हाला माहिती असणं इथं आवश्यक आहे की जेणेकरून दुसऱ्या युनिटमधले क्वेश्चन्स हे तुम्हाला सोडवताना सोपे जातील. ओके. त्यानंतर तिसरं युनिट आपलं जे असणार आहे ते म्हणजे इन्व्हेंटरी मॅनेजमेंट. इन्व्हेंटरी मॅनेजमेंटमध्ये तुम्हाला काय सांगितलं आहे, मीनिंग अँड ऑब्जेक्टिव्ज ऑफ इन्व्हेंटरी मॅनेजमेंट, माल साठा व्यवस्थापनाचा अर्थ आणि उद्दिष्टे. ओके. त्यामध्ये अर्थ उद्दिष्टे तुम्हाला सांगितले आहे, तर त्याचबरोबर तुम्हाला मालसाठा व्यवस्थापनाची व्याख्या काय असणार आहे हे तुम्हाला इथं माहिती असणं आवश्यक आहे. ओके. त्यानंतर
मालसाठा व्यवस्थापनाची उद्दिष्टे कोणकोणती आहेत? पहिलं उद्दिष्ट कोणतं आहे? त्यानंतर मालसाठा व्यवस्थापनाचं शेवटचं उद्दिष्ट कोणतं आहे? त्यानंतर कोणते मुद्दे आहेत की ते मालसाठा व्यवस्थापनाच्या उद्दिष्टामध्ये येतात? त्यानंतर कोणते मुद्दे असे आहेत की ते मालसाठा व्यवस्थापनाच्या उद्दिष्टामध्ये येत नाहीत, हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. यासाठी तुम्ही प्रॉपर मालसाठा व्यवस्थापन म्हणजे काय, त्यानंतर त्याची उद्दिष्टे कोणकोणती आहेत, त्याची डेफिनेशन्स काय, याचा स्टडी तुम्हाला इथं करावा लागणार आहे आणि ते करणं गरजेचं आहे. त्यानंतर दुसरा पॉईंट आहे तो म्हणजे रिसिप्ट अँड इश्यू ऑफ मटेरियल्स, त्यामध्ये बिन कार्ड अँड स्टोअर लेजर. ओके, सो त्यामध्ये सामग्रीच्या स्वीकृतीमध्ये तुम्हाला सामग्रीची स्वीकृती करत असताना गुदाम व्यवस्थापकाची कार्ये कोणकोणती असतात ते आपण लेक्चरमध्ये घेतलेलं आहे. त्या कार्यामध्ये पहिलं कार्य त्याचं कोणतं असू शकतं हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर मालाची स्वीकृती करत असताना कोणकोणती कागदपत्रे लागतात. ओके, ती कोणकोणती कागदपत्रे लागतात, ती किती कागदपत्रे असतात. जर ती 4 कागदपत्रे असली तर त्यामध्ये पहिलं कागदपत्र कोणतं विचारलं जाऊ शकतं जे की महत्त्वाचं असेल, हे तुम्हाला इथं अभ्यासणं आवश्यक आहे किंवा याचा अभ्यास तुम्ही करणं गरजेचं आहे. त्यानंतर सामग्रीची स्वीकृती कशा पद्धतीची त्याची कार्यपद्धती असणार आहे, म्हणजेच रिसिव्हिंग प्रोसिजर कशा पद्धतीची असणार आहे, ती किती पॉईंट्समध्ये आपण एक्सप्लेन केलेली आहे. पहिला पॉईंट कुठला असू शकतो त्या कार्यपद्धतीमध्ये, शेवटचा पॉईंट कुठला असू शकतो त्या कार्यपद्धतीमध्ये, हे तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. त्यानंतर मालाची स्वीकृतीची कार्यपद्धती ज्या पद्धतीनं महत्त्वाची आहे त्याच पद्धतीनं माल देण्याची कार्यपद्धती आपण पाहिलेली आहे, इश्यू प्रोसिजर ऑफ मटेरियल्स. ओके, सो तीही तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. त्यानंतर महत्त्वाचा पॉईंट असणार आहे मालसाठा व्यवस्थापनामधील बिन कार्ड. बिन कार्ड म्हणजे काय हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. त्यानंतर बिन कार्डाचे उद्देश कोणकोणते आहेत हेही तुम्हाला इथं माहिती असणं आवश्यक आहे. त्यानंतर बिन कार्डचे फायदे काय होतात हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. याच्यावरती बिन कार्डवरती तुम्हाला क्वेश्चन्स हे विचारले जाणार आहेत. ओके, त्यानंतर तुम्हाला मालसाठा खतावणी स्टोअर लेजर, याच्यावरती मालसाठा खतावणी हा मालसाठा व्यवस्थापनातील एक महत्त्वाचा आणि मूलभूत दस्तऐवज आहे, हे लक्षात घ्या. याच्यावरती तुम्हाला प्रश्न हा विचारला जाऊ शकतो. ऑप्शन्स असतील मालसाठा व्यवस्थापन, त्यानंतर बिन कार्ड, त्यानंतर उत्पादकता, अशा पद्धतीचे ऑप्शन्स असू शकतात. त्यामधील जो करेक्ट ऑप्शन असेल तो तुम्हाला तिथं चूज करायचा आहे. ओके, निवडायचा आहे. त्यानंतर बिन कार्ड आणि मालसाठा खतावणी याच्यातील फरक जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही बिन कार्ड आणि मालसाठा खतावणी याच्यावरती कोणताही क्वेश्चन जर तुम्हाला विचारला तर तुम्ही तो इझिली सोडवू शकणार आहात. सो त्यासाठी तुम्हाला बिन कार्ड आणि मालसाठा खतावणी याचा फरक जो असेल तो माहिती असणं आवश्यक आहे. आणि आपण बिन कार्ड मालसाठा खतावणी या लेक्चरमध्ये याचा फरक घेतलेला आहे. सो तुम्ही ते लेक्चर पाहिलंच असेल, त्यामुळे तुम्हाला त्याचा फरक हा माहितीच असेल. त्यानंतर तुम्हाला 2 पद्धती दिल्या, देय मालसाठ्याची किंमत निश्चिती. यामध्ये तुम्हाला एक पद्धत आहे पहिली म्हणजे खर्च किंमत पद्धत. सो कॉस्ट प्राइस मेथड, यालाच आपण काय म्हणतो तर ॲक्च्युअल प्राइस मेथड, हा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. ओके, खर्च किंमत पद्धतीलाच प्रत्यक्ष किंमत पद्धत असेही म्हणले जाते. अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. सो तुम्हाला खर्च किंमत पद्धतीला ऑर काय म्हणलं जातं का हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. त्यानंतर फर्स्ट इन फर्स्ट आउट ही एक मेथड आहे, याच्यावरती आपण लेक्चर घेतलेलं आहे, ज्याला की फिफो आपण म्हणू, प्रथम आत प्रथम बाहेर पद्धत. यामध्ये या पद्धतीचे गुण कोणते आहेत, या पद्धतीचे दोष कोणते आहेत हे तुम्हाला इथं माहिती असणं आवश्यक आहे. त्यानंतर दुसरी पद्धत असेल ती म्हणजे लास्ट इन फर्स्ट आउट मेथड. त्यामध्ये शेवट आत प्रथम बाहेर. यामध्ये शेवट आत प्रथम बाहेर या पद्धतीचे गुण कोणते आहेत, या पद्धतीचे दोष कोणते आहेत हे तुम्हाला इथं माहिती असणं आवश्यक आहे, कारण याच्यावरतीही तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. त्यानंतर मालसाठा नियंत्रणाची तंत्रे. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं तंत्र आहे ते म्हणजे इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी. याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जातील. त्यानंतर ABC विश्लेषण, याच्यावरती आपण सेपरेट लेक्चर घेतलेला आहे, त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला क्वेश्चन्स इथं विचारले जाऊ शकतील. तर तुम्हाला माहिती असणं अतिशय आवश्यक आहे की ABC ॲनालिसिस म्हणजे काय किंवा कशा पद्धतीने ABC ॲनालिसिस केलं जातं. 3 गटामध्ये डिवायडेशन करून ॲनालिसिस हे कशा पद्धतीनं केलं जातं. ओके, वर्षभराचं ॲनालिसिस केलं जातं त्यामध्ये.
त्यानंतर ज्या पद्धतीनं ABC ॲनालिसिस आहे त्या पद्धतीने VED ॲनालिसिस म्हणजे काय हेही तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. किती गटामध्ये VED ॲनालिसिस केलं जातं हे तुम्हाला तिथं माहिती असणं आवश्यक आहे. त्याचनंतर मालसाठा व्यवस्थापनामधील सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे जस्ट इन टाईम जीट. ओके, त्यामध्ये जस्ट इन टाईमचे आपण कन्सेप्ट बघितलेले आहे आणि त्याचे टेक्निक्स आपण बघितलेले आहेत. टेक्निक्स बरोबर त्याची उद्दिष्टेही आपण बघितलेली आहेत आणि त्यानंतर जस्ट इन टाईमचे फायदे असतील. जस्ट इन टाईमचे फायदेसुद्धा आपण लेक्चर्समध्ये बघितलेले आहेत. सो जस्ट इन टाईम म्हणजे काय हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे किंवा जस्ट इन टाईमची जी संकल्पना आहे ती कोणी मांडली. मग ती कोणी मांडली तर जपानचे अग्रगण्य कंपनी टोयोटोचे उपाध्यक्ष ताईची ओहोनो यांनी जस्ट इन टाईमची संकल्पना मांडलेली आहे. कन्सेप्ट त्यांनी मांडलेले आहे. ओके, मग त्या जीट जस्ट इन टाईम या संकल्पनेचा जन्म कधी झाला तर 1973 साली जपानमध्ये झाला. हे तर ठीक आहे. ओके, हे तुम्हाला साल माहिती असणं आवश्यक आहे की जीट ही संकल्पनेचा जन्म कधी झाला तर 1973 असेल. ओके, त्यात ती संकल्पना जस्ट इन टाईम ही संकल्पना जी आहे ती संकल्पना कोणी मांडली हेही तुम्हाला इथं सांगणं आवश्यक आहे. हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे कारण याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन्स हे विचारले जाणार आहेत. त्यानंतर जस्ट इन टाईमचे उद्दिष्टे कोणकोणती आहेत ते उद्दिष्टामध्ये जे पॉईंट्स येतात कोणकोणते पॉईंट्स उद्दिष्टामध्ये येतात कोणते पॉईंट्स उद्दिष्टामध्ये येत नाहीत हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. असा क्वेश्चन्स असू शकतो की खालील पर्यायामध्ये जस्ट इन टाईमची कोणता पर्याय जस्ट इन टाईमचे उद्दिष्टे आहे किंवा खालील पर्यायामध्ये कोणता पर्याय जस्ट इन टाईमचे उद्दिष्ट नाही. सो तुम्हाला हे लिहिण्यासाठी कोणते मुद्दे जस्ट इन टाईमच्या उद्दिष्टामध्ये येतात हे तुम्हाला माहिती असणं अतिशय आवश्यक आहे. त्याच वेळेला तुम्ही कोणता मुद्दा जस्ट इन टाईममध्ये येत नाही हा तिथं योग्य तो निवडू शकाल. त्यानंतर जस्ट इन टाईमची तंत्र कोणकोणती आहेत. त्यानंतर पहिलं तंत्र त्याचं कोणतं आहे. जर पहिलं तंत्र त्याचं निरंतर सुधारणा असेल तर त्या तंत्रामध्ये काय दिलेलं आहे आपण लेक्चरमध्ये घेतलेलं आहे ते तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. ओके, सो त्यासाठी तुम्ही सर्वात महत्त्वाचं म्हणजे जस्ट इन टाईमची तंत्रे कोणकोणती आहेत याचा स्टडी करा. त्यानंतर बिन कार्ड म्हणजे काय याचा स्टडी करा. त्यानंतर उत्पादकता, त्यानंतर उत्पादन कार्य याचा स्टडी करा. त्याचबरोबर मालसाठा खतावणी याचाही तुम्ही स्टडी इथं करा. त्यानंतर लिफो फिफो पद्धत जी असेल त्या पद्धतीत काय आहे नक्की ओके ते आपण पाहिले त्याचाही स्टडी तुम्हाला इथं करणं अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर चौथं युनिट आपलं असेल ते म्हणजे लॉजिस्टिक मॅनेजमेंट. नंबर 4 युनिट टायटल इज लॉजिस्टिक मॅनेजमेंट. आता लॉजिस्टिक मॅनेजमेंटची तुमची डेफिनेशन पार्ट असणं अतिशय आवश्यक आहे. तुम्हाला प्रॉपर डेफिनेशन माहिती असणं आवश्यक आहे की त्यावेळेलाच तुम्ही लॉजिस्टिक मॅनेजमेंट हा पर्याय तिथं निवडू शकता. ओके, डेफिनेशन्सवरती दिली जाते, तुम्हाला ऑप्शन्स दिले जातील, एनीवन तुम्हाला चूज करायचा आहे. त्यामध्ये जो प्रॉपर आन्सर असेल तेच तुम्ही तिथं निवडा जेणेकरून तुमचे मार्क्स जाऊ नयेत. त्यासाठी तुम्हाला लॉजिस्टिक मॅनेजमेंट पुरवठाशास्त्र व्यवस्थापन म्हणजे काय हे माहिती असणं इथं आवश्यक आहे. त्यानंतर पुरवठाशास्त्राची उद्दिष्टे कोणकोणती आहेत ते तुम्हाला इथं माहिती असणं अतिशय आवश्यक आहे. ओके, सो पुरवठाशास्त्राचे उद्देश कशामुळे साध्य होतात तर पुरवठाशास्त्राचे उद्देश हे प्रभावी व्यवस्थापनामुळे साध्य होत असतात. ओके, त्यानंतर पुरवठाशास्त्र या संकल्पनेमध्ये संकल्पनेचा उदय सैनिकी संघटनामधून झालेला आपल्याला दिसून येत असतो. ओके, त्यानंतर ज्या प्रक्रियामधून वस्तू व सेवा उत्पादित केल्या जातात त्यास उत्पादन प्रक्रिया असे म्हटले जाते. ओके, सो अशा पद्धतीचे काही क्वेश्चन्स असू शकतात जे की तुम्हाला विचारले जाऊ शकतात. त्यासाठी तुम्ही अभ्यास करणं आवश्यक आहे. त्यानंतर खालीलपैकी कोणते पुरवठाशास्त्र व्यवस्थापनाचे महत्त्व नाही असाही प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. त्यासाठी प्रॉपर तुम्हाला पुरवठाशास्त्र व्यवस्थापनाचे महत्त्व कोणकोणते आहे हे तुम्हाला इथं माहिती असणं आवश्यक आहे किंवा किती मुद्दे आहेत जे की महत्त्वामध्ये आपण एक्सप्लेन केलेले आहेत आपल्याला आपल्या सिलेबसमध्ये दिलेले आहेत हे तुम्हाला इथं माहिती असणं आवश्यक आहे. त्यानंतर पुरवठाशास्त्र व्यवस्थापनामध्ये वेगवेगळ्या क्रिया केल्या जातात. त्या वेगवेगळ्या क्रिया कोणकोणत्या आहेत. ओके, त्यामध्ये पहिली क्रिया कोणती आहे ऑर्डर प्रोसेसिंग असेल, त्यानंतर ट्रान्सपोर्टेशन असेल,
आदेश प्रक्रिया, वाहतूक करणे, या ज्या क्रिया असतील या क्रिया तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. प्रत्येक क्रियेवरती सेपरेट लेक्चर आपण घेतलेले आहेत. त्यानंतर इन्व्हेंटरी मॅनेजमेंट म्हणजे काय तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. त्या इन्व्हेंटरी व्यवस्थापनामध्ये कोणकोणत्या प्रकारची कार्ये केली जातात हेही तुम्हाला इथं माहिती असणं आवश्यक आहे. त्यानंतर साठवणूक किंवा संग्रहण, त्यामध्ये वेअर हाऊसिंग. मग साठवणूक किंवा संग्रहण कुठं केलं जातं वस्तूंचं किंवा मालाचं इंडस्ट्रीमध्ये, तर जी काही वेअर हाऊसिंग म्हणजे जे काही गोदामे असतील त्या गोदामामध्ये काय केलं जात असतं, माल हा साठवून ठेवला जात असतो. मग त्यामध्ये वस्तूचा संग्रह करण्याकरिता किंवा वस्तू साठवून ठेवण्याकरिता वापरण्यात येणाऱ्या इमारतीस गोदाम असे म्हणतात. हे तुम्हाला इथं माहिती असणं आवश्यक आहे. त्यानंतर साठवणुकीची वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत, त्यानंतर संग्रहणाचे महत्त्व. ओके, संग्रहण म्हणजे काय, संग्रहण कुठे केलं जातं, आणि त्याचबरोबर कोणते मुद्दे असे आहेत की ती संग्रहणाच्या महत्त्वामध्ये येतात, कोणते मुद्दे असे आहेत की जे संग्रहणाच्या महत्त्वामध्ये येत नाहीत, हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. ओके, त्यानंतर सर्वात महत्त्वाचा पॉईंट पुरवठाशास्त्र व्यवस्थापनामधील लॉजिस्टिक मॅनेजमेंटमधील, तो म्हणजे बांधणी, पॅकेजिंग. ओके, पॅकेजिंग म्हणजे काय हे तुम्ही अगोदर शिकला असाल आणि आपणही लेक्चरला घेतले. सो पॅकेजिंग म्हणजे काय हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे, किंवा पॅकेजिंग हे का महत्त्वाचं आहे वस्तूला हेही तुम्हाला माहिती असणं इथं आवश्यक आहे. त्यानंतर वस्तूचं वेळापत्रक असेल, मालाची प्राप्ती असेल, माहिती पद्धती असतील, या पद्धतीचे छोटे छोटे पॉईंट्स असतील पुरवठाशास्त्र व्यवस्थापनामध्ये, ते तुम्हाला प्रॉपर इथं माहिती असणं आवश्यक आहे. त्याचवेळी तुम्हाला जो काही तुमचा योग्य तो पर्याय ऑप्शन जो असेल तो तुम्ही तिथं निवडू शकाल. ओके, सो तुम्हाला जे काही पॉईंट मी महत्त्वाचे आहेत असं सांगितले ते पॉईंट स्टडी करणं आवश्यक आहे. आपला पेपर 27 तारखेला असणार आहे, सो भरपूर वेळ आहे तुमच्याकडे. तुम्ही काय करू शकता, व्यवस्थित एक एक पॉईंट स्टडी करू शकता. जे लेक्चर आपले झालेले आहेत ते लेक्चर पुन्हा एकदा ऐका. त्या लेक्चरमध्ये मोस्टली मी सांगितले की कोणत्या पद्धतीचे MCQs क्वेश्चन्स तुम्हाला एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात हे मी लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे. सो कंपल्सरी काय करा, लेक्चर्स ऐका, बुक्स तुम्ही लायब्ररीमधून घेतला असेल त्या बुक्सचा स्टडी करा, एक एक युनिट व्यवस्थित वाचा. त्यानंतर कंपल्सरी हे लेक्चर ऐकत असताना कमेंट सेक्शनमध्ये तुमचं नाव प्रत्येकाने मेन्शन करायचं आहे, कंपल्सरी असेल ते. त्यानंतर संग्रहण सेवा वस्तूंना कोणती उपयोगिता प्राप्त करून देत असते. तुम्हाला ऑप्शन वेगवेगळे असू शकतात, जसं की स्थळ उपयोगिता असेल, रूप उपयोगिता असेल, महत्त्व असेल, वेळ उपयोगिता असेल. यामधील करेक्ट पॉईंट जो असेल तो तुम्हाला तिथं निवडायचा आहे. ओके, काय सांगितलंय, संग्रहण सेवा ही वस्तूला वेळ उपयोगिता प्राप्त करून देत असते. ओके, त्यानंतर किमान खर्चामध्ये ग्राहकांना सेवा देण्याची कार्यपद्धती म्हणजे काय असू शकतं, तर म्हणजेच काय तर पुरवठाशास्त्र व्यवस्थापन. सो त्यासाठी तुम्हाला पुरवठाशास्त्र व्यवस्थापन म्हणजे काय हे माहिती असणं आवश्यक आहे. ओके, त्यानंतर उत्पादन प्रवाहामध्ये खंड न पडता तो निश्चित गतीने प्रवाहित राहावा हा कशाचा मुख्य उद्देश असू शकतो, तर माल साठा व्यवस्थापनाचा मुख्य उद्देश हा असू शकतो. त्यासाठी तुम्हाला माल साठा व्यवस्थापनाचे उद्दिष्टे कोणकोणती आहेत हे प्रॉपर इथं माहिती असणं आवश्यक आहे. ओके, त्यानंतर पुरवठा साखळीतील प्रत्येक अवस्थेचे मूल्य हे पुरवठाशास्त्र व्यवस्थापनाचे मुख्य उद्दिष्ट दर्शवत असते किंवा मुख्य उद्दिष्ट ते असते. त्यासाठी पुरवठाशास्त्र व्यवस्थापन म्हणजे काय किंवा कोणते पॉईंट्स असे आहेत की ते पुरवठाशास्त्र व्यवस्थापनाच्या उद्दिष्टामध्ये येतात आणि कोणते पॉईंट असे आहेत की ते पुरवठाशास्त्राच्या उद्दिष्टांमध्ये येत नाहीत, हे तुम्हाला प्रॉपर इथं माहिती असणं आवश्यक आहे. ओके, त्यानंतर वाणिज्य सेवा आणि विपणन क्रियांचा समावेश हा कशामध्ये होत असतो, तर उत्पादन क्रियेमध्ये होतो का माल साठा व्यवस्थापनामध्ये होतो का उत्पादन नियंत्रणामध्ये होतो, हे तुम्हाला इथं माहिती असणं आवश्यक आहे. ओके, सो त्यासाठी तुम्हाला जे काही पॉईंट्स मी सांगितले की तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे, ज्याचा तुम्ही स्टडी करणं आवश्यक आहे असं मी म्हटले, किंवा ज्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन्स हे विचारले जाऊ शकतात त्याचा तुम्ही प्रॉपर स्टडी करा. मला स्टडी करणं अतिशय आवश्यक आहे. लेक्चर्स ऐका, लेक्चर्समध्ये सांगितलं की कोणत्या पद्धतीचे MCQs तुम्हाला एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात.
ओके. सो प्रॉपर स्टडी करा आणि मग 27 तारखेचा इंडस्ट्रियल मॅनेजमेंट पेपर 3 जो असेल तो तुम्ही सोडवा, जेणेकरून तुम्हाला स्टडी जर प्रॉपर तुमचा असेल तर तुम्हाला पेपरसुद्धा अतिशय सोपा जाईल, एक्झामसुद्धा अतिशय सोपी जाईल तुमची. ओके. सो 27 तारखेला इंडस्ट्रियल मॅनेजमेंट पेपर 3 हा आपला होणार आहे. सो प्रत्येकाने व्यवस्थित स्टडी करा. एक्झाम तुमची ऑनलाईन असणार आहे, त्यासाठी तुमचं गुगल क्रोम जे असेल ते अपडेट करून ठेवा आणि जो काही तुम्हाला यूजर आय डी पासवर्ड दिलेला आहे तो व्यवस्थित यूज करा. तुमचा यूजर आय डी जो असेल तो असेल DG. आता DG लिहित असताना DG हे दोन्ही कॅपिटल असलं पाहिजे, D कॅपिटल G कॅपिटल, आणि पुढे जो असेल तो तुमचा एनरोलमेंट नंबर असेल. आणि पासवर्ड लिहित असताना D कॅपिटल G स्मॉल @ आणि पुढे काय असेल ते तुमचा एनरोलमेंट नंबर तिथं येणार आहे. ओके. तुमचा एनरोलमेंट नंबर तिथं पुढे येणार. सो यूजर आय डी आणि पासवर्ड हे तुम्हाला अगोदरही सांगितलं असेल, तुम्हाला माहिती असेल. ओके. सो इंडस्ट्रियल मॅनेजमेंटचे हे 4 युनिट आहेत. 4ही युनिट आपले कंप्लीट झालेले आहेत आणि 4ही युनिटवरती तुम्हाला एक्झाममध्ये क्वेश्चन्स हे विचारले जाणार आहेत. सो प्रॉपर स्टडी करा आणि एक्झाम द्या. बेस्ट ऑफ लक सगळ्यांसाठी. ओके. प्रॉपर स्टडी असेल तरच तुम्ही क्वेश्चन पेपर हा सोडवू शकाल. एकही प्रश्न तुम्हाला ऑनलाईन मिळणार नाही किंवा गुगलवरती सापडणार नाही. सो बुक्स घ्या, बुक्समधील स्टडी करा, लेक्चर्स जे दिलेले आहेत ते लेक्चर्स ऐका आणि पेपर हा सॉल्व करा. ओके. थँक्यू.